मराठी शब्दकोडे 13. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 अक्षरी 1 नंबरचे शब्दकोडे आहे. काव्य रचणारा 2 अक्षरी शब्द सांगा. कमेंट मध्ये नक्की लिहा. काव्य रचणारा शब्द. 2 नंबर आहे शेतीची डागडुजी. शेतीची डागडुजी किंवा मरम्मत असेही म्हणतात. 4 अक्षरी शब्दकोडे उभे 2 नंबरचे. नक्की कमेंट मध्ये सांगा. शेतीची डागडुजी किंवा मरम्मत असेही म्हणतात. म्हणजे सारख्या समान अर्थाचे शब्दकोडे आहेत, ते ओळखायचे आहेत आणि कमेंट मध्ये लिहा. 3 नंबर आहे 4 अक्षरी शब्द देव किंवा परमेश्वर असेही म्हणतात. 3 नंबर देव किंवा परमेश्वर असेही म्हणतात. 4 अक्षरी शब्दकोडे. 4 नंबर 4 अक्षरी शब्दकोडे नाना पाटेकरचा नाना पाटेकर व मधु यांचा एक चित्रपट, त्याचं नाव काय? नाना पाटेकर व मधु यांचा एक चित्रपट, पटाचं नाव काय? 5 नंबर 5 नंबर आहे 3 अक्षरी शब्दकोडे. एक म्हण आहे, ती ओळखायची आहे. म्हण आहे हजीर तो टिंब टिंब. म्हणजे 3 अक्षरी शब्द सांगा. हजीर तो टिंब टिंब. 6 नंबरचे शब्दकोडे शासन असेही म्हणतात किंवा शासन असेही म्हणतात किंवा राज्य यंत्रणा असेही म्हणतात. 4 अक्षरी त्याचा दुसरा शब्द सांगा. कमेंट मध्ये नक्की लिहा. 7 नंबर साठी जादू म्हणजे त्याला दुसरा शब्द सांगा. जादू. तर की अक्षराने सुरुवात होणारा शब्द आहे, तो ओळखायचा आहे आणि कमेंट मध्ये लिहायचा आहे. तर चला पाहूया आपण शब्दकोडे 1 काय आहे. काव्य रचणारा म्हणजेच कवी असे म्हणतात. काव्य रचणारा कवी. शेतीची डागडुजी मरम्मत म्हणजेच मशागत. मशागत करणे. शेतीची डागडुजी करणे म्हणजेच मशागत. देव किंवा परमेश्वर 4 अक्षरी शब्द. भगवान असेही म्हणतात किंवा भगवंत असेही म्हणतात. भगवान किंवा भगवंत. नाना पाटेकर मधु यांचा चित्रपट. भगवंत किंवा भगवान असेही म्हणतात. नाना पाटेकर व मधु यांचा चित्रपटाचं नाव काय? 4 अक्षरी शब्द आहे. जुन्या काळातील यशवंत हा चित्रपट होता. यशवंत. एक म्हण आहे हजीर तो टिंब टिंब. 3 अक्षरी शब्द कोडे. तर कमेंट मध्ये नक्कीच लिहिला असणार आहे. तर वजीर हा शब्द आहे. शासन किंवा राज्य यंत्रणा त्याला 4 अक्षरी शब्द म्हणजेच सरकार असेही म्हणतात. सरकार, शासन, राज्य यंत्रणा. आणि जादू हे शब्दकोडे आपल्यासाठी होमवर्क म्हणून आहे. जादू याचा शब्दकोडे ओळखा, कमेंट मध्ये लिहा.
आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.